मैदानाचं काय? मैदान माझ्या नावावर. खोटं आहे ते, खोटे ते पण सत्य. जा कोर्टात जाऊन सिद्ध कर. जा. जाणारच आहे मी कोण. अरे तू पेटवलंस ना मला, तुला दाखवतो भाऊ काय चीज आहे ते. भाऊ एक मिनिट मी एक मार्ग सुचवू का? सध्या आपण मैदानाचा प्रश्न जो आहे तो बाजूला ठेवूया. म्हणजे भाऊ, तू इनामदार साहेबांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करायची नाही, त्या बदल्यात सध्या तुला मैदान वापरायला मिळेल. पण चाळीचं काम आम्हाला करू द्यायचं. चाळीला माझा विरोध नव्हताच कधी, पण मैदान नाही. दिलं मैदान दिलं, पण त्या बदल्यात लक्षात ठेवायचं, इनामदारांविरुद्ध कुठेही कसलीही तक्रार करायची नाही. ठीक आहे? ठीक आहे. शिवानी, मला आता नवीन माहिती कळली. तुझे पप्पा जयराज देशमुख निर्दोष आहेत. त्यांची काहीच चूक नाहीये. भाऊंना मारायला आलेली माणसं पण वेगळीच होती. इनामदारांनी ती माणसं पाठवली होती. पण भाऊ, ही एकमेव संधी होती. नाही म्हणजे त्या इनामदाराला शिक्षाही व्हायलाच हवी होती. समजतात काय ते फ्लॅटमध्ये राहतात. ऐका ना, त्या इनामदाराला धडा शिकवणं, त्याला नुकसान पोहोचवणं याच्यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. मैदान नाही का महत्वाचं? त्याच्यासाठी करतोय ना प्रयत्न मी. सगळं 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 एकदम कसं मिळेल? एक एक गोष्ट हळूहळू मिळवायला पाहिजे की नाही? मी काय काय बोलले पप्पांना? काय वाटलं असेल ना त्यांना? मला तर स्वतःच्या भावनाही व्यक्त करता येत नाहीयेत. एकीकडे भाऊंना मारहाण करण्यात पप्पांचा काहीच हात नाही हे ऐकून खूप बरं वाटलं, पण त्याचबरोबर त्यांची काहीच चूक नसताना मी त्यांना उगाचच बोलले म्हणून खूप गिल्टी वाटतं. पोरींनो, तुमच्यासाठी मी एक आनंदाची बातमी आणली आहे. बरं, ही बातमी मला भाऊंनी दिली आहे की आपलं मैदान आपल्याला परत मिळालंय. कसं? अगं, ती भाऊंची मीटिंग होती ना देशमुखांबरोबर, तिकडे इनामदारांबरोबर गॅटमॅट करून ते झालं. आणि शिवानीच्या वडिलांनी मध्ये पडून हे करून आणलंय बर का बागू. अजून जागी आहेस? काय झालं? पप्पा, आय एम सॉरी. मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. मला वाटलं भाऊंना मारण्यामध्ये तुमचा काहीतरी हात होता, पण तो नाही हे कळलं. मला खूप बरं वाटलं. तुझं तुलाच कळलं हे फार बरं झालं. मी किती ओरडून सांगितलं असतं तरी तुझा विश्वास बसला नसता. पण पप्पा, तुम्ही एकदा तरी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला का? मुद्दामून नाही सांगितलं. नाही समजणार तुला. अगं, असं तळहातावर वाढवलेलं पिल्लू असतं, पण त्याच्या चोचीत जेव्हा बळ येतं ना, तेव्हा पहिली चोच ते आई वडिलांनाच मारतात. आय एम सॉरी पप्पा. एक गोष्ट लक्षात ठेव आणि ती पचवण्याचा प्रयत्नही कर. कायम लक्षात ठेव बेटा, तुझ्या जन्माआधीपासून मी राजकारणी आहे, राजकारणात आहे. राजकारण हा माझा व्यवसाय आहे, पेशा आहे. काही गोष्टी मला राजकारण म्हणून कराव्या लागतात, माझी इच्छा असो किंवा नसो. पप्पा, तुम्ही जसं म्हणालात की काही गोष्टी आई वडील झाल्याशिवाय करणार नाहीत, तशाच ह्या गोष्टी मला मी राजकारणी झाल्याशिवाय नाही करणार. म्हणतेस ते खरं असेलही कदाचित, पण एका राजकारण्याची मुलगी म्हणून हे तुला समजायला हवं. ते जर लवकरात लवकर तू समजून घेतलंस तर तुझा आणि माझा दोघांचाही त्रास कमी होईल.